श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. आजचा हा स्वामी संदेश निश्चितच खास होणार आहे. तसेच तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींना सामोरं जाण्यासाठी हे स्वामी संदेश तुम्हाला मदत करतील. तसेच तुमच्या जीवनामध्ये असणारे जे वादळ आहे त्याला शांत करण्याचं कार्य हे स्वामी समर्थांचे संदेश करतील. तुमच्या मनामध्ये असणाऱ्या असंख्य विचारांना चालना देण्याचं कार्य हा स्वामी संदेश करेल. तसेच तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं कार्य स्वतः स्वामी तुम्हाला या संदेशामार्फत करणार आहेत. त्यामुळे आजचा हा स्वामी संदेश खास होणार आहे. त्यामुळे आजचा हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मला माहीत आहे तुम्ही स्वामी समर्थांचे निश्चिम भक्त आहात. स्वामी समर्थावरती तुमची श्रद्धा आहे, म्हणूनच हा संदेश तुम्ही ऐकत आहात. त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट टाका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. ज्या स्वामी भक्तांना हा संदेशाची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा संदेश नक्कीच पोहोचवा. तसेच स्वामींना आपल्या मनातील इच्छा सांगा, तुमच्या मनातील दुःख सांगा. स्वामी निश्चितच त्यावरती मार्ग काढतील, तुम्हाला त्यामधनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील. श्री स्वामी समर्थ. आता ज्यांनी 71 नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय संदेश देऊ इच्छितात ते आता आपण जाणून घेऊयात. स्वामी अशा भक्तांसाठी सांगतात, स्वामी स्वतः सांगतात, तुम्ही माझी भक्ती नाही केली तरी चालेल, पण मायबापाला दुःख देऊ नका. कारण तुमच्यासाठी सर्वात मोठा देव हा तुमचे आईवडील आहे, जन्मदाते आहे. इतिहासामध्ये भक्त कुंडलिकाचे उदाहरण आहे. मायबापाच्या सेवेत आपले सर्वस्व पणाला लावल्याने आणि धन्य ते भक्त पुंडलिक आणि धन्य त्यांची मित्र. कारण की ते आईवडिलांची फार सेवा करत असत. त्यामुळं त्यांच्यावरती भगवान विठ्ठल पांडुरंग त्यांच्यावरती प्रसन्न झाले होते. एकटे राहा आणि मस्त राहा, फक्त स्वामींना आपलंसं करा. त्यांच्या सेवेत या, कोणीही दुर्लक्ष करणार नाही, कोणीही दुखवणार नाही, कोणीही रडवणार नाही. कुठेही जा, स्वामी सदैव तुमच्या सोबत असतील, सदैव तुमच्या सोबत असतील. समर्थक कमी झाले तरी चालेल, पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये. कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो, हे नक्कीच खरे आहे. कारण की आपल्याला जर विरोधक असतील तर कुठलंही कार्य आपण चुरशीनं करतो, शर्यतीनं करतो. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये स्पर्धकांची कमी म्हणजेच विरोधकांची कमी नसता कामा नये. विरोधक असलेच पाहिजेत. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वरांच्या दरबारात रडत असेल, तर ज्या ज्या लोकांचे मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल त्यांच्या एका अश्रूचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या तुमच्याकडनं नक्कीच घेईल. त्यामुळं तुम्ही एवढं कार्य करा की तुमच्याकडनं कोणालाही त्रास होता कामा नये. तुमच्यामुळं कोणाच्याही डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू येता कामा नयेत. तुम्ही सदैव असे कार्य करा ज्यामुळं तुमच्या कार्यामुळं समोरच्याला आनंद झाला पाहिजे, समोरच्याला फायदा झाला पाहिजे, समोरच्यानं तुमचं कौतुक केलं पाहिजे आणि तुम्हाला चांगला आशीर्वाद दिला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. त्यामुळं स्वामी समर्थ अशा लोकांच्या जे सत्कर्माचं कार्य करतात, समाजाचं कार्य करतात, अशा भक्तांच्या स्वामी समर्थ स्वतः पाठीशी राहतात. आणि स्वामी समर्थ स्वतः त्यांना सांगतात, बाळा तू घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी 81 नंबरचा अंक निवडला आहे अशा भक्तांसाठी स्वामी काय संदेश देऊ इच्छितात ते आता जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांसाठी सांगतात, शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस मनाने खचून जातो, तेव्हा जगातील कोणतीच अशी सर्जरी नाही की त्याला बरं करू शकते. तुम्ही जर आईवडिलांबरोबर राहत असाल तर ते तुमचं भाग्य आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःपासून आईवडिलांना दूर करू नका. त्यांच्या उतार वयामध्ये त्यांना सांभाळणे ही तुमची जबाबदारी आहे. त्यांनी त्यांची जबाबदारी तुम्हाला लहानाचे मोठे करून पार पाडली आहे. कारण की आई वडील ज्यावेळेस तुम्ही लहान असता त्यावेळेस आई वडील तुमच्या सर्व चुका पदरामध्ये घालून लहान समजून तुम्हाला माफ करून ते तुमचं पालनपोषण करत असतात. त्याप्रमाणे तुमची सुद्धा जबाबदारी आहे की ज्यावेळी तुमचे आई वडील उतार वयात येतील, म्हणजे त्यांचं वय होईल आणि त्यांना काही समजणार नाही, त्यावेळी तुमची सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या आई वडिलांचं वय झालं आहे आणि त्यांना आता आपण समजून घेतलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणालाच सांगता येत नाही. वादळामध्ये दिवा लावण्याची हिंमत ठेवा, नियतीही तुमच्या समोर झुकल्याशिवाय राहणार नाही. माणसासाठी
कार्य केलं पाहिजे, माणसाने माणसाच्या कामी आलं पाहिजे, तरच परमेश्वर तुमच्या कामाला येईल, तुमच्या मदतीला येईल. माणसाच्या बोलण्यामध्ये जग जिंकण्याची ताकद आहे. देवाला प्राप्त करायचे असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. नामस्मरण हा एकमात्र मार्ग आहे, भक्तीचा एकमात्र मार्ग आहे देवाला प्राप्त करण्याचं, देवापाशी जाण्याचं. देविली अनंती तैसेची राहावे चित्ती, असू द्यावे समाधान. जे आपल्याकडे नाही त्या गोष्टीचे चिंतन करू नका, त्यामुळे पदरात फक्त आणि फक्त दुःख आणि निराशाच पडेल. इच्छेरूपी वेल वाढू देऊ नका, कारण माणसाच्या इच्छा कधीच संपत नाहीत, कधीच थांबत नाहीत. आपण देवाकडे गेलो तर काही ना काही मागत असतो. देवाने कितीही भरभरून दिलं तरी आपल्या इच्छा थांबत नाहीत. त्यामुळं आहे त्यामध्ये समाधानी राहायला शिका. देणाराही देव आहे आणि घेणाराही देव आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ नेहमी अशा भक्तांच्या पाठीशी उभे राहतात आणि शेवटी म्हणतात, बाळा तू घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी 91 नंबरचा अंक निवडला आहे अशा भक्तांसाठी स्वामी काय संदेश देऊ इच्छितात ते आता आपण जाणून घेऊयात. अशा भक्तांसाठी स्वामी सांगतात, बाळा तू सुखाच्या पाठीमागे धावू नको, आहे त्यामध्ये समाधानी राहून जीवनाचा रथ हाकायला शिक. कारण की तू जर सुखाच्या पाठीमागे धावला असता तुला ते सुख कधीच मिळणार नाही. त्यामुळं तू आहे त्यामध्ये समाधानी राहा आणि तुझा जीवनाचा जो रथ आहे, परमेश्वराचं जे कार्य आहे, तुझा जो जन्माचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी तू प्रयत्न कर. वारा कधी स्वतः करता वाहत नाही, झाडे कधी स्वतः करता फळे देत नाही. स्वामी सुद्धा आपल्या भक्तांसाठी कार्य करत असतात. ज्या ठिकाणी भेदभाव केला जात नाही ते ठिकाण म्हणजे स्वामींचा दरबार. स्वामी आपल्या सर्व भक्तांना समान मानतात, सर्वांना समान वागणूक देतात. ते भक्तीमध्ये भेदभाव करत नाहीत, भक्तामध्ये भेदभाव करत नाहीत. त्यांच्या पदरी फक्त जे भक्त जास्त भक्ती करतात, ज्यांची भक्तीची परमेश्वर परीक्षा घेतात, ते भक्तच परमेश्वराच्या दरबारापर्यंत, परमेश्वरांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकतात. सर्वांना आपल्या कर्मानुसार कर्मफळ हे भोगावेच लागते. त्यामुळं तुम्ही आपले कर्म हे करताना योग्य अयोग्य या गोष्टींचा विचार करून करा. कारण की तुमचे कर्मच जे आहे तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणार आहे, तुमचे पाप कर्म ठरवणार आहे. तुमच्या कर्मानेच तुम्हाला जे भाग्यात आहे ते मिळणार आहे, जे भाग्यात नाही सुद्धा ते सुद्धा तुम्हाला तुमचे कर्मच मिळवून देणार. देवावरील तुमचा विश्वास दृढ आहे, म्हणूनच स्वामींचे हे दिव्य विचार तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळं स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहेत, मला माहीत आहे. त्यामुळं स्वामी समर्थ, स्वामी आई मी तुझे बाळ आहे अशी कमेंट ह्या व्हिडिओला टाका. आणि व्हिडिओला तुम्ही आत्तापर्यंत लाईक केले नसेल कृपया लाईक करा आणि स्वामीपर्यंत तुमची इच्छा कमेंट रूपामध्ये पोहोचवा. स्वामी हे त्रिकालदर्शी आहे, त्यांच्या नजरेतून काहीच चुकत नाही. त्यामुळे तू कोणालाही फसवू नको. स्वामी तुझी फसवणूक होऊ देणार नाही, ते सदैव तुझ्या पाठीशी राहतील. भूतकाळात झालेल्या चुकांसाठी तुम्ही स्वामींकडे मोकळ्या मनाने माफी मागा. स्वामी सर्व जाणते आहे, ते तुम्हाला नक्कीच माफ करतील आणि तुमचे ज्या चुका आहेत त्या पदरात घेतील. अहंकार आणि मोह यांचा तुमच्या मनामध्ये जागा देऊ नका. अहंकार आणि मोह माया या सर्व गोष्टींना तुमच्या मनापासून, तुमच्या हृदयापासून दूर ठेवा आणि तुमचं मन परमेश्वराच्या भक्तीमध्ये स्वामींच्या चरणाशी लावा. नात्यांना जोडायला शिका, नात्यांना जपा, त्यांच्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका. मनात कोणाविषयी तिरस्कार ठेवू नका. तुमची नजर प्रेम भावाने सर्वांवर टाका. प्रेम हे तुमच्या डोळ्यामध्ये दिसलं पाहिजे, भक्ती ही तुमच्या डोळ्यात दिसली पाहिजे. सर्वांनी तुम्हाला आनंदाने हाक मारली पाहिजे, आनंदाने तुमच्याकडे पाहिलं पाहिजे, प्रेमानं तुमच्याकडे पाहिलं पाहिजे. तुमच्याकडे बघून सर्वांना आनंद झाला पाहिजे आणि सर्वांनी म्हटलं पाहिजे की हा माणूस खरंच खास आहे, प्रेमळ आहे, याच्यामध्ये माणुसकी अजून शिल्लक आहे, हा देवाचा भक्त आहे. हे जर 4 वाक्य तुमच्या कानावरती जर पडले तर निश्चितच तुमचं भाग्य उदयाला येईल आणि निश्चितच तुम्ही परमेश्वराच्या भक्तीमध्ये, भक्तीच्या मार्गामध्ये अग्रेसर आहात याची तुम्हाला खात्री येईल. आणि परमेश्वर स्वतः वेगवेगळ्या रूपामध्ये तुमची भक्ती घेत असतात. जेवढे कटू प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये येत असतील तर समजून जायचं की स्वामी आपली परीक्षा घेत आहेत. त्यामुळं अशा प्रयत्नांना, अशा कटू
समयाच्या वेळीस किंवा अशा जी तुमच्यावरती परिस्थिती ओढवेल करतो त्यावेळेस तुम्ही दृढपणे ताठ मानेनं एक निष्ठेनं त्याला सामोरं जायचं आणि आपल्या उद्दिष्टाकडं आपल्या ध्येयाकडं वाटचाल करायची. श्री स्वामी समर्थ. आणि नेहमी स्वामी समर्थ अशा लोकांच्या पाठीशी सदैव उभे राहतात आणि स्वामी स्वतः सांगतात, बाळा तू घाबरू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, मी सदैव तुझ्या पाठीशीच राहणार आहे. श्री स्वामी समर्थ.